कितीही मोठं असू द्या, एकच स्थिती आहे. माझा मुद्दा एवढाच आहे की जय भीम जे म्हणतात तुम्ही आणि मी म्हणतो, त्या जय भीम म्हणणाऱ्यांना खरंच जय भीमचा अर्थाने आशय काय? जय भीम ही केवळ घोषणा नाहीये, जबाबदारी सुद्धा आहे. मला म्हणतो विचार तुम्हाला भारताचं वेगळेपण काय आहे? म्हटलं भारतामध्ये भारत हा अत्यंत कमी लोकशाही देशांपैकी एक आहे की जिथे कुठलाही संघर्ष न करता तुम्हाला मताचा अधिकार आहे. इंग्लंडमध्ये 1928 पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता. जेव्हा मताच्या अधिकारासाठी महिला पुढे आल्या तेव्हा रणगाडे घातले गेले, जिवंत जाळलं गेलं, तुरुंगात घातलं गेलं, पण मताचा अधिकार नाही. 1965 पर्यंत अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता. म्हणजे तेव्हाचे अध्यक्ष 1901 ची घटना आहे. 1901 मध्ये अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनी बुकर टी वॉशिंग्टन नावाच्या कृष्णवर्णीय विचारवंताला फक्त जेवायला बोलावलं व्हाईट हाऊसमध्ये, गोऱ्यांनी व्हाईट हाऊस धुवून टाकलं. अशी अवस्था 1965 पर्यंत अमेरिकेमध्ये होती. तुमच्या माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार. मी नेहमी सांगतो की ज्या देशामध्ये प्रत्येकाला संघर्षाशिवाय मताचा अधिकार मिळाला तो हा एकमेव देश आहे, आणि ज्या देशामध्ये निवडणुकीमध्ये सर्रास मतं विकली जातात तोही हा देश. मी नेहमी सांगतो, तो जय भीम म्हणतो तर मत विकायचं नाही, आणि जो मत विकतो तर जय भीम म्हणायचं. मी पूर्वाश्रमीचा महार आहे आणि आता बौद्ध आहे म्हणून मी बाबासाहेब माझे आणि बाबासाहेबांचे आम्ही लोक आहोत असं म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. बाबासाहेब हा सातबारा नाहीये, बाबासाहेब कमवावे लागतात. ते कमवावे लागतात. ज्यांचं आडनाव आंबेडकर आहे तेही कमवू शकले असं मला वाटत. ते कमवावे लागतात. केवळ जातीच यावं अजिबात नाही. मध्यंतरी डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या एका कार्यक्रमाला मी होतो. डॉक्टर जाधव तुम्ही आमचा बाप आणि आम्ही गेले, पण नंतर बापच होता. मला वाटतं अहो तुम्ही मला थेटपणे असं बोलता. मग काही लक्षात घ्या, तुम्ही बाप बदलल्यानंतर कदाचित तुम्हाला खासदारकी मिळेल, तुम्हाला मंत्रिपद मिळेल, पण हे लक्षात ठेवा मग तुम्हाला जय भीम म्हणायचा अधिकार आहे. जय भीम हा बदलणाऱ्या जगाचा सक्सेस पासणार आहे. त्याचा अर्थ आशय तुम्हाला समजत नसेल होतं काय माहिती. मी नेहमी सांगत असतो मी बीएससी ऍग्रिकल्चर आणि बीएससी ऍग्रिकल्चर केलं हे मुद्दाम सांगतो यासाठी की बीएससी ऍग्री करणारी मुलं प्रामुख्याने पूर्वी एमपीएससी करायची, कारण बहुतेक अधिकारी माझ्या फार जवळचे मित्र, खूप क्लासमेट ज्युनियर सिनियर, आणि या ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना ऍग्रिकॉस होतो. मग तो ऍग्रिकॉस कुठल्या गॅटचा असला तर ऍग्रिकॉस आम्ही गमतीने म्हणतो ऍग्रिकॉस नाही द बॉस. हे सगळे बॉस आमचे मित्र. तुम्हाला मजा झाली. साधारणपणे 3 जातीमध्ये अधिकारी आपण बघतो. तिघे मोठे अधिकारी आहेत, कलेक्टर आहे, आयपीएस आहे, आणखी काय आहे, तिघे अधिकारी. तिघांमध्ये साधारण हे आहे की तिघे ऑफिसर. दुसरं साधारण हे आहे की तिघे पैसे खातात. तिघांच्या जाती वेगळ्या आहेत. एक अधिकारी ब्राह्मण, एक अधिकारी मराठा आणि एक अधिकारी बौद्ध. तिघे पैसे, तिघे भ्रष्ट. फक्त तिघांचं एक्सक्यूज बदलत, तिघांचं स्पष्टीकरण बदलत. ब्राह्मण अधिकाऱ्यांनी म्हणतो तू पैसे का खातोस? सिस्टीम इज लाईक दॅट. तुम्हाला आत राहायचं असेल तर तुम्हाला पैसे खावे. आमच्या मराठा अधिकाऱ्याला पैसे का खातो हा प्रश्नच करत म्हणजे काय करायचं असतं. आणि बौद्ध अधिकाऱ्याला पैसे खाणं हा सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे. मी म्हणणार तू बौद्ध आहेस, जय भीम म्हणतोस, बाबासाहेबांना आणि तुला आणि करण्याचा अधिकार नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांचं नाव घेणं ही जबाबदारी आहे. तो वारसा सूर्याचा आहे. महासूर्य डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलं, ज्याप्रमाणे सूर्य पाहिलेला माणूस असतो तसं महासूर्य दाखवणारा माणूस अशी तुमची ओळख केली पाहिजे. पण महासूर्याचा वारसा जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्या सूर्याच्या आगीमध्ये भस्मसात व्हायची पण तयारी असली पाहिजे. किंमत चुकवली पाहिजे. आम्ही बाबासाहेबांचे लोक, तुम्हाला कल्पना आहे तळेगावमध्ये बाबासाहेबांनी बंगला घेतला, पुण्याजवळ तळेगाव. मी सहज तो बंगला बघायला गेलो की बाबासाहेबांनी बंगला का घेतला असेल. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळी सामाजिकचा संपर्क तिथे आजीबाई होते, त्या बाबासाहेबांच्या बंगल्याच्या केअर टेकर. त्या मला म्हटल्या साहेब म्हणे बाबासाहेब यायचे.
आणि त्यांना वायोलिन वाजवायला फार आवडायचं. तर वायोलिन वाजवायचं, बागकाम करायचं. त्यांना तुकारामाचे अभंग फार प्रिय होते. बाबासाहेबांना सांस्कृतिक राजकारणाचा नीट कळलं. मोहनायक 1920 मध्ये सुरू झालं. त्याच्या शिरोभागी तुकारामाचा अभंग आहे. काय धरू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजवत. तुकाराम महत्वाचा हे बाबासाहेबांना माहिती होतं. अभंग आवडायचे, बाकी होते. पण म्हणजे जरा की वायोलिन वाजवत बसले की पटकन म्हणायचं अरे नाही मला नाही आणि लिहित बसले. पण मी त्यांना म्हटलं जरा विश्रांती घ्या. तर बाबासाहेब मला म्हणते बाईच मला सांगितलं. बाबासाहेब मला म्हटले होते विश्रांती घ्यायला माझ्याकडे वेळ नाही. माझे लोक इतकी अडचणीत आहेत की मला त्यांच्यासाठी कामच केलं पाहिजे. अहोरात्र काम केलं. त्यामुळे तसे बाबासाहेब लवकर ठरले. तुमच्या माझ्यासाठी ज्या माणसानं आपलं आयुष्य झोपून दिलं आणि तुम्ही जय भीम म्हणताना जराही किंमत चुकवत नाही. बिंदा करंदीकरांची कविता आहे. रशियामध्ये म्हणे फार मोठा तरुण आहे. त्या तुरुंगातल्या कैद्यांनी मागणी केलेली आहे काही दिवस तुटले आहेत ते जरा व्यवस्थित करून द्यायचे. आपली अशी अवस्था झाली. आपण ज्या तुरुंगामध्ये आहोत त्याच गजाच्या रंगरंगोटीमध्ये आपण बघत आहोत. तिच्या पलीकडे व्यवस्थेला प्रश्न विचार हे पण करणार नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही बाबासाहेबांचे लोक असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ही जबाबदारी काय आहे हे नीटपणे समजलं पाहिजे. आणि एक तुम्हाला मी सांगतो, मी तुम्हाला एक लिहून देतो हे तुम्हाला मी खात्रीनं सांगतो. बाबासाहेबांचे लोक आज कितीही दूर गेले असते बाबासाहेबांच्या विचारांपासून तरी सुद्धा आज जर आशा असेलच तर ती बाबासाहेबांच्या लोकांपासूनच आहे. मध्यंतरी माझी इचलकरंजीला व्याख्या होती. तेव्हा मी आसाम संपर्क होतो. पण माझं भाषण सुरू झालं आणि भाषणामध्ये माझे काही संदर्भ आले व्यवस्थेचे विरोधात. तर काही लोकांनी मागे गोंधळ सुरू केला. मी तासभर 1.5 तास पावणे 2 तास बोलत होतो. मागे फार गोंधळ सुरू झाल्यानंतर मी म्हटले की जर आता पाहूया. मी थांबलो आणि चला हे समाजवादाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. अंधार पडलेला होता. बाहेर गेलो की लगेच नाट्यगृहाची लाईट बंद झाली. सगळे ते निघून गेले. समाजवादी आमचे कार्यकर्ते आले. वातावरण बऱ्यापैकी ताण होतं वातावरणामध्ये. माझ्या लक्षात आलं की आता काही लोक मला बाहेरून भेटतील आणि नको त्या गोष्टी होतील अशी मला शक्यता वाटत होती. आमचे समाजवादी आयोजक आले. पाकिट काढलं, सन्मान गेले. तिथे अंधार, माझी गाडी, मी आणि ड्रायव्हर दोघंच. आणि तेवढा 10-12 जणांची एक टोळी आहे. तू का म्हणे आल्याशिवाय तू का वाईट बोलतोस असं? म्हटलं तुम्ही मला सामगिरीचा कार्यक्रम बघून बोलवलं ना. तुम्ही सामगिरीवर हेच करतो. व्यवस्थेला प्रश्न विचारणे माझं काम आहे. असं अजिबात करायचं तर ते एकाने चाकू करा. पण कोणीच नाही. अंधार झालेला. दिवे पूर्णपणे मालवलेले. नाट्यगृहाच्या बाहेर पूर्ण अंधार. माझी गाडी, ड्रायव्हर आणि मी आणि हे सगळं करतो. तेवढ्या बाईकवर 7-8 असे लोक आले. त्यांनी त्याला हाकललं आणि माझ्या भोवती पूर्ण कडे केलं. म्हणजे साहेब हे भी माहिती तुमच्यासोबत. बरं खरं म्हणजे ते या पक्षाचे तुम्ही मागाशी म्हणतात 158 तुकडे. तुम्ही गमतीला म्हणतो 158 कंस. हा कंसामध्ये आलो तर मग खराब पासून ते सगळे ते जे कंस आहे ते ज्या कंसाचे होते त्या कंसाच्या मंत्र्याबद्दल मी भरपूर कौतुक घेतलेलं होतं माझ्या भाषणामध्ये. तरी ते मला म्हणते साहेब तुम्ही जे बोललात ते बरोबरच आहे आणि आम्ही तुमच्यासोबत. त्याच्यानंतर ते मला हायवेपर्यंत सोडायला आले आणि पुन्हा सतत फोन करत राहिले की पहाटे 3 ला पुण्यात पोहोचेपर्यंत साहेब पोहोचतात. मी घटना जाहीरपणे सांगितली आणि म्हटलं शेवटी तुम्ही काही करा, लढवई आहे बाबासाहेबांचे लोकच आहे. विचारांचे प्रामाणिक बाबासाहेबांचे लोक आहेतच. आणि हे पण लक्षात घ्या की बाबासाहेबांच्या जयंतीबद्दल डीजे अमुक दमक कोणी कितीही म्हटलं तरी याच कालावधीमध्ये जेवढं वैचारिक प्रबोधन होतं तेवढं कुठल्याही जयंती मोहिमेला होतं. मी स्वतः आज 20 तारीख आहे आणि माझं या महिन्यातलं हे 22वं व्याख्यान. आणि मी ठरवलंय मी जातो. एरवी अनेक ठिकाणी नाही शक्य. बाबासाहेबांनी म्हटलं मला इतकं मोठं उत्तम काम आहे किमान ते लोकांपर्यंत पोहोचवणं हेच आपण करत आहे. ते म्हणून मला असं वाटतं की हे खरंच आहे. आज अडचणी आहे सगळं बरोबर आहे. पण 2 गोष्टी फार महत्वाच्या. एक म्हणजे आपला वारसा राखला आहे. वारसा जरा अडचणीचा आहे पण वारसा मोठा आहे ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आजही आपल्यामध्ये रग आहे, धग आहे. आजही माझी माणसं चुका करतात पण मग गिल्ट पण असतं.
किमान तेवढी संवेदनशीलता अजून तरी उरलेली आहे. आपण जय भीम म्हणतो की वैचारिक लढाई आहे याचं भान आहे. आणि म्हणून ही आशा आहे. एक लक्षात, मुळामध्ये आपल्याला बदलणाऱ्या जगामध्ये आपला रोल काय आहे, आपली भूमिका काय आहे लक्षात घेतलं पाहिजे. आपण किती प्रामाणिक आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. पहिला जो मुद्दा आहे तुम्हाला माहिती आहे का, मगाशी नागपूरच्या शाखेचा उल्लेख झाला. तुम्हाला माहिती आहे, बाहेर हेडगेवारांचं नाव घेणारा माणूस जेव्हा घरी जातो, बायको बाहेर येते, बायकोला विचारतो चहा घेणार का, मी चहा टाकतो. आणि जय भीम म्हणणारा माणूस जेव्हा घरी जातो, दे घे चहा. म्हणून तुला काय जय भीम कळले. जय भीमचा लढा पुरुषांनी जात सत्तेचा करून टाकलेला आहे. तो जात पितृसत्तेचा. अनेक महिला समोर बसलेल्या आहेत. मी नेहमी सांगतो की महिला फार महत्वाची. या निवडणुकीमध्ये सगळा गोंधळ लागेच झाला. पण आता हा गोंधळ विसरायचा पण तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये काय आलं हे बघाच. पण तुमच्या पोरांच्या भविष्याचं अकाउंट नील होत आहे. विश्राम मगाशी जे वाक्य बोलले ते फार मितभाषी आहे, पण त्यांच्या एका वाक्यामध्ये मी तासाभराचं व्याख्या घेऊ शकतो. एवढं महत्वाचं ते बोलत. ते मगाशी म्हटले ते वाक्य मला अक्षरशः लागलं की आज आपलं विश्राम होईल का या कुटुंबातून मला चिंता वाटते. ते वाक्य किती भयंकर आहे. ते वाक्य किती भयंकर आहे. डॉक्टर मेश्राम, चंद्रशेखर मेश्राम त्या कालावधीमध्ये इतक्या सगळ्या प्रतिकूलता, त्या प्रतिकूलतेमध्ये तो माणूस इथपर्यंत पोहोचतो. एक अत्यंत अवघड विषयावर संशोधन करतो, काम करतो, जागतिक कीर्तीचा माणूस होतो. आणि आज त्यांना भीती वाटते की पुढे होईल की त्याचं मार्ग. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. अरे शिकणार कुठे, शिकणार कुठे. नर्सरीची फी, केजीची फी 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये. ते 1.5-2 लाखामध्ये माझं अख्खं शिक्षण झालं. आणि भरपूर शिकलोय. बीएससी ऍग्रिकल्चर केलं, बीसीए केलं, एमसीए केलं, एमए केलं, एमफिल केलं. आणि सगळ्या डिग्र्या खऱ्या आहेत. आता शिक्षण माझं 2 लाखात झालं. 2 लाख रुपये केजीला फी तुम्ही इथे देता. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये हे काय चाललंय बाहेर हे आपल्याला माहिती असतं. आपण काय केलं मगाशी रामटेके सर फार महत्वाचं बोलले की आपण आपल्याच कोशामध्ये गेलो. आपण आपल्याच कोशामध्ये, आपली मुलं, आपला संसार, आपली नोकरी, आपलं सगळं बरं चाललंय, आपलं बरं चाललंय ना, मग आपलं 14 एप्रिल यायचं आणि जय भीम म्हणायचं. पुढे काही देणी बिली असेल द्यायची, बाकी आपलं बरं चाललंय. 6 डिसेंबर 14 एप्रिल वगळता आपण बाकी काही करायची गरज नाही. हे लक्षात घ्या, जेव्हा आग लागते तेव्हा आग जेव्हा लागते तेव्हा दुरून आग फार तेजस्वी वाटते. पण ती लवकरच आपल्या घरापर्यंत पोहोचणार असते आणि आपलेही घर भस्मसात करणार असते. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपला संघर्ष काय. माझा पुढचा मुद्दा असा होता की मुळामध्ये बदलणारे जग काय हे तुम्हाला कळलं नाही. बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड नावाचं माझं पुस्तक 2008 मध्ये आहे. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले 2008 मध्ये जेव्हा मी पुस्तक लिहिलं. ती गंमत अशी होती की मला अमेरिकेविषयी मला उत्सुकता होती. आणि बराक हुसेन ओबामा या नावाचा माणूस अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उभा राहिला याचं मला पण आश्चर्य वाटलं की बराक हुसेन ओबामा. बरं तेव्हा तुम्हाला माहिती आहे, तेव्हा तो ओसामा बिन लादेन होता. तो ओसामा आणि हा ओबामा. बरं अमेरिकेच्या अध्यक्षाचं नाव कसं पाहिजे. जॉर्ज बुश, बिल क्लिंटन, कसा का असेल ना, पण डोनाल्ड ट्रम्प. सगळे तरुणांना पटलंय तुझं वय, तुला अमेरिका काय माहिती. म्हटलं मला अमेरिका माहिती नसेल पण मला बदलणारे जग मी तुम्हाला सांगतो. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणार. मजा ओबामा जेव्हा उभे राहिले तो असा प्रचार केला गेला कोणी पण अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो काय. कोणी. बराक ओबामाने उत्तर दिलं तिथे गंमत आहे, कोणीही अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो. ओबामा अध्यक्ष झाले अमेरिकेचे. माझा अंदाज बरोबर होता. माझा अंदाज बहुतेक वेळा बरोबर होता. या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगैरे आता मात्र मी अंदाज करणं बंद केलं. ओबामा झाले अमेरिकेचे अध्यक्ष. आणि अध्यक्ष झाल्यानंतर पुण्यामध्ये एक परिसंवाद की बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आता पुढे
ही चिंता पुणेकरांना फारच. आमच्या पुणे देशपांडे म्हणतात ना, पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर, की आपण महानगरपालिकेमध्ये उंदीर मारण्याच्या विभागामध्ये काम करत असतो तरीही आपण अमेरिकेच्या अध्यक्षांना सल्ला देऊ शकतो असे जास्त वाटते, त्याच पुणेकर. पुणेकरांनी चिंता फार. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आता पुढे त्यामध्ये मी पण एक वक्ता होतो. ही गोष्ट आहे 16-17 वर्षांपूर्वीच माझं भाषण झालं आणि मी तुम्हाला सांगायला एक्साइटेड. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणं हा बदल आहे आणि मला ओबामांनी प्रचंड भारावून टाकलं होतं. मी द चेंज यू बिलीव्ह हे त्यांचं माझ्या काच्या मागे येस मी काय असं लिहिलेलं होतं. मला माझ्या आयुष्यातला सगळ्यात आवडणारा वक्ता आहे बराक ओबामा. बराक ओबामाची भाषण इतकी न थकता ऐकत असतो. येस मी काय आणि बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. माझं भाषण झालं. माझं भाषण झाल्यानंतर पुण्यातले एक विचारवंत वगैरे ते म्हटले, आवटे बोलले, बरं बोलले. रामटेके सर बरं हे पुण्याचं सुपर लेते. पुणेकर जास्तीत जास्त कौतुक काय करू शकतात? गुड, बेटर, बेस्ट आणि मग बरं. आवटे बोलले, बरं बोलले. पण बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असं काही माझं काम. त्यांचं भाषण झाल्यानंतर मी गेलो. मी म्हटलं आपण प्राध्यापक बोलले, फार उत्तम बोलले, पण माझा प्रतिवाद असा आहे, बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असं माझा दावाच नाही. माझा दावा असा आहे, जग बदलल्यामुळे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. मी तुम्हाला थोडा प्रवास करून आला आहे. एक लक्षात 2008 मध्ये बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. त्या कालावधीमध्ये आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग, तिकडे चीनमध्ये हू जिंताओ होते, रशियामध्ये दिमित्री मेदवेदेव होते, कट्टू आजची अवस्था, तिकडे डोनाल्ड ट्रम्प, जिनपिंग आहे, पुतिन आहे. जागतिकीकरणाच्या खुलेपणाचा उपयोग करून नवी बंदिस्ता लादली जाते. आणि भारतामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट अशी, संविधानिक मार्गानेच संविधानाची पायमल्ली होते. एक वाक्य माझं काय लक्षात आहे, हुकुमशहा कधीही निवडणुकीच्या राजकारणामध्ये पराभूत होत नसतात. आणि जे निवडणुकीच्या राजकारणात पराभूत होतात त्याला हुकुमशहा म्हणत नसतात. आणि जर हा पराभव करायचा असेलच तर तुम्हाला आम्ही भारताचे लोक, आम्ही बाबासाहेबांचे लोक म्हणून तुम्हाला सगळे जावं लागेल आणि तुम्हाला तुमचं राजकारण करावं. एक लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्प झाले अमेरिकेचे अध्यक्ष, पहिल्यांदा झाले, पण मला असं वाटतं की इट इज मिस्टेक, चूक झाली अमेरिकेची आणि अमेरिकेने ती चूक दुरुस्त केली. ते काही म्हटले नाहीत मी पुन्हा येईल, पण आले पुन्हा. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा आल्यानंतर मला लक्षात आलं की हे पुन्हा येईल जे आहे ना ते भयंकर आहे. डोनाल्ड ट्रम्प परत आले. लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्प जेव्हा भाषण केलं, गंमत बघा, बराक ओबामाने भाषण केलं होतं अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर, वी आर नॉट रेड अमेरिका, वी आर नॉट ब्लू अमेरिका, वी आर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. त्याच अध्यक्षपदाच्या ठिकाणी उभा राहून डोनाल्ड ट्रम्प असं म्हटले, लेट अस मेक अमेरिका ग्रेट अगेन. आता मेक्सिको आणि याच्यामध्ये भिंती बांध. आता दोन जेंडर आहेत, स्त्री आणि पुरुष. जिथे सेतू बांधण्याची भाषा होत होती तिथे भिंती बांधण्याचं काम सुरू झालं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यात पुढे आहे, ते जेव्हा सुरू होतं तेव्हा ट्रम्प यांच्या समोर 3 त्यांची लाडकी माणसं बसली होती, ब्लू आईड बॉईज. 3 लाडकी माणसं. ती 3 लाडकी माणसं कोण होती? पहिला ॲलन मस्क, ट्विटरचा. दुसरा जेफ बेझोस, अमेझॉन. तिसरा मार्क झुकरबर्ग, फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सॲप, सबका मालिक आहे. हे तिघे बसले. हे सांगतो यासाठी की ही माध्यमांचा उल्लेख केला, माध्यम आणि भिकारी राजकारण यांचं मोठं नेक्सस आहे. अशा कालावधीमध्ये आपल्याला सजगपणे काम करायचं आहे. आणि आताचा काळ असा आहे की बाकी सगळं करता येतं, पण तुम्ही विचारच करू नये अशा प्रकारची व्यवस्था तयार होते. मी मगाशी म्हटलं जाती सत्तेबद्दल बोल. आमची प्रार्थनेसमोर बसलेले ते मला फेसबुकवर फार खेळत असते. मी कुठले पुरणपोळीचे वगैरे फोटो टाकले, कोणी केली पुरणपोळी असे ते मला धमकावत असते.
पण माझा मुद्दा असा आहे की या सगळ्या लढाईमध्ये एक तर तुम्हाला लढाईचा पैस वाढवावा. हा पैस जो आहे तो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्णपणे मानसिकतेचा, जातीपितृ सत्तेचा असा तो पैस निर्माण करावा लागेल. आणि मग ही लढाई काय आहे, हा संघर्ष काय आहे याचं भान आपल्याला नीटपणे आलं पाहिजे. मगाशी मी उल्लेख केला, या प्रकारचं राजकारण, या प्रकारचं लिखाणी राजकारण, या प्रकारचे सगळे लोक नेक्सस तयार होणं, या सगळ्या कालावधीमध्ये आपली भूमिका काय असणार आहे आणि सध्याचा काळ काय आहे. सध्याच्या कालावधीमध्ये माध्यम भयंकर वाढत आहे, पण तुम्ही विचारच करू नये अशी मात्र व्यवस्थेची इच्छा आहे. मी नेहमी सांगतो, पूर्वी काय होतं, बाळ रडत होतं, बाळ रडत होतं, ग्राईक वापरते. आता बाळ विचार करते, मोबाईल येत 4G 5G 6G जी. मी नेहमी सांगत आलोय, मला लष्करी गोळीबाजी भीती वाटत नाही, मला लष्करी गोळीबाजी भीती वाटते. नोम चोम्स्की नावाच्या विचारवंतांनी मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट नावाची कल्पना मांडली. सहमती तयार करण्याचं राजकारण. सगळ्यांनी एकाच सुरात बोललं पाहिजे. लक्षात घ्या, वन नेशन वन लँग्वेज, वन नेशन वन लीडर, वन नेशन वन पार्टी, वन नेशन वन इलेक्शन. हे जेव्हा वणवण सुरू होतं ना, ते आपली वणवण सुरू होते. सगळं एका सुरात तुम्ही बोललं पाहिजे, विरोध सूर असताच कामा नये. बाबासाहेब असं म्हटले होते 25 नोव्हेंबर 1949 बाबासाहेबांचं 64 घातलेलं भाषण. त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, तुम्ही एखादा मुद्दा मांडता आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही, तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लागेल. पण मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची काळजी घ्या. आणि बाबासाहेब तिथेही तुकारामाला कोट करतात, तुका म्हणे होय स्वतःची संवाद आपलाची वाद. खंडन मंडनाची परंपरा आहे. प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे, प्रत्येकाला मांडता आलं पाहिजे, प्रत्येकाला भांडता आलं पाहिजे. हे तर वैशिष्ट्य भारताचं. पी शंकर नावाचा रेल्वे का, तर नेहरूंना काय केलं, नेहरूंना गाढवले, नेहरूचा चेहरा काढला आणि गाढवाचा चेहरा लावला. ते मॅक्सिन आलं नेहरूने मॅक्सिन बघितलं, आपल्या चेहऱ्याच्या जागी गाठ. नेहरू पीएला म्हटले, शंकरला फोन लावला. पीएला म्हटला शंकरला झापणार. नेहरूने शंकरला फोन केला, मिस्टर शंकर, तुम्हाला या गाढवासोबत कॉफी प्यायला आवडेल? तर कॉफी प्यायला होतो. आणि नेहरू म्हटले, डोंट स्पेअर द शंकर. पी शंकरची अवस्था तेव्हा काय होती आणि कुणाल कामराची अवस्था आज काय आहे हे मी वेगळं सांगत. पण अशा कालावधीमध्ये आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, काय प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार बाबासाहेबांनी काय केलं असेल. आणि ज्या माणसांना माणसांचे अधिकार नव्हते त्या माणसाला देशाचा सत्ताधीश करून टाकला. अंतिम सत्ता माझी आहे. हा देश कुठल्याही नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्या राहुल गांधींचा नाही, हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही, हा देश तुमचा आणि माझा आहे. सर्वसामान्य माणसांचा हा देश आहे. आणि जर तुमचा माझा देश असेल, बाबासाहेब असं म्हणते होते, एक वेळ अशी येईल की राजकीय नेते विकले जाते. बाबासाहेबांना किती कल्पना होती बघा. आता आपण बघतो राजकीय नेते कसे विकले गेले. राजकीय नेते विकले जाते. माध्यमांबद्दलही मला खात्री वाटत नाही, उद्योजकांबद्दल खात्री वाटत नाही, पण मला खात्री वाटते की त्या सर्वसामान्य माणसं. आणि बाबासाहेब एक वाक्य फार छान आहे. ते म्हटले होते, जेव्हा हिंदू कोड बिलाचा मुद्दा पुढे आला, महिलांच्या आरक्षणावर बोलताना बाबासाहेब म्हटले, तुम्हाला खरं सांगू का, मला पुरुषांपेक्षा महिलांबद्दल खात्री वाटते. बाबासाहेब असं म्हटले, ज्याप्रमाणे ती 15-8 दिवस असते तशी लोक शहीद होते. बाबासाहेबांना तुमच्याविषयी, माझ्याविषयी, सर्वसामान्य माणसांविषयी एवढी प्रचंड खात्री होती की मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणसं अंतिम सत्ताधीश असतील तर तुम्हाला निवाडा कळायला पाहिजे की आज जे चाललंय ती जबाबदारी कोणाची. मी जेव्हा म्हणतो आम्ही भारताचे लोक, आम्ही बाबासाहेबांचे लोक, तेव्हा आजच्या राजकारणामध्ये, आजच्या सगळ्या याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, आपण कुठली भूमिका घेतली पाहिजे हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या डब्यातनं बाहेर द्या. आणि मी असं म्हणतो, जाती अंतासाठी काम करणारे लोक हल्ली अधिक जातीवादी होऊन आलेले आहे. किरण, लोक मला सांगतात पण तो आपला नाही. आपला म्हणजे आधी विचारतो, अच्छा तुम्ही नक्की कोण? हे कसं झालं? अरे समाज स्वास्थ्य नावाचं नियतकालिक जेव्हा गुन्हा नोंदणी करण्यासाठी सुरू केलं आणि कुटुंब नियोजनाचा सुरू केला प्रचार,
कंट्रोलची जाहिरात छापली तेव्हा रघुनाथ धोंडो करायला आरोपपत्र दाखल झालं. त्यांना कोर्टामध्ये जावं तर रघुनाथ धोंडो करायचं वकीलपत्र घेतलं कोण? बॅरिस्टर भीमराव रामजी आंबेडकरांनी घेतलं. तर लोकांनी विचारलं ते कर्वे त्याचा पत्ता बघा. रघुनाथ धोंडो कर्वे, भटवाडी, मुंबई यांचं वकीलपत्र आपण काय घ्यायचं? बाबासाहेब म्हटले माझा मुद्दा जातीचा नाही, माझा मुद्दा धर्माचा नाही, माझा मुद्दा माणसांचा आहे आणि माणसांसाठी मला काम करायचं. बाबासाहेब म्हटलं बाबासाहेबांबद्दल बोललो तुम्ही असं सफारी रस्त्यावर सांगितलं. माझं एका पुस्तकाचं काम सुरू होतं आणि माझ्या गाडी तेव्हाची आठवणी तर हे मात्र सगळेच विसरले. हिंदू कोण दिनाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला बाबासाहेबांनी. तेव्हा बाबासाहेबांना विचारलं गेलं तुमचा काय संबंध हिंदूशी? तर तुम्ही घोषणा केली होती 1935 मध्ये जन्माला आलो हिंदू म्हणून, पण हिंदू म्हणून मरणार नाही. तर तुमचा काय संबंध? बाबासाहेब म्हणते कुठलाही धर्म असतो, मला एक लक्षात मला नेहमी असं वाटतं की महिलांना माणूस हक्क मिळाला पाहिजे, महिलांना माणसाचं लग्न झालं पाहिजे आणि प्रत्येक घरावर, संपत्तीवर, इस्टेटीवर महिलांना आपला अधिकार राखला पाहिजे, असला पाहिजे. लग्न कोणासोबत करायचं, घरातून घ्यायचं की नाही हा अधिकार दिला असला पाहिजे. मुलं होत यायची की नाही हा अधिकार दिला असला पाहिजे. मध्यंतरी मी अलिबागला गेलो. अलिबागमध्ये नवरा बायकोचं भांडण सुरू. नवरा म्हटला बायकोला हो घराचं काय? बायको म्हटलं नवऱ्याला कोणाचं घर? नवरा म्हटलं माझं घर. बायको म्हटली सांग साखर कुठल्या डब्यात? साखर कुठल्या डब्यात माहिती म्हणतो माझं घर. घरावर महिला चांगला असला पाहिजे यासाठी मला लिहिलंच लागतं. महिला पुढे मी काय नाही सांगत आलेलं आहे. फुले शाहू आंबेडकरी चळवळ आणि विचार परंपरा ही प्रामुख्याने महिलांच्या संदर्भात बोलते. तुम्हाला माहिती आहे का पुरुषांवर फार विश्वास माझा पण नाही. परिवर्तनाच्या खऱ्या वाहक महिला शोषण आणि सर्व जातींच्या महिला. आणि तुमचं सोडा सर्वाधिक शोषण कोणाचं झालं माहिती? ब्राह्मण स्त्रियांचं. सर्वाधिक शोषण ब्राह्मण स्त्रियांचं. हे जेवढं शोषण हे अन्य जातीतल्या पुरुषांचं किंवा स्त्रियांचं झालं त्याहून एक पण अधिक शोषण हे ब्राह्मण महिलांचं झालं. हे मी सांगितलं पंडित रमाबाई म्हणजे रमाबाई डोंगरे याचं द हायकास्ट हिंदू वुमेन नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडणी केली की सर्वाधिक शोषण ब्राह्मण महिलांचं. ते पुस्तक आलं आणि त्याला पुरस्कार काय मिळाला? तर हिंदू धर्मातून हाकलून दिलं गेलं. जेव्हा बहिष्कृत केलं गेलं तेव्हा पंडिता रमाबाई डोंगरे यांची एकच मैत्रीण पुण्यामध्ये होती, सावित्रीबाई. मध्यंतरी एक मैत्रीण आमची आली, रमा माधव नावाचा सिनेमा लागला होता. नऊवारी लुगडं वगैरे तो पण मैत्रीण आमची छान, नऊवारी छान असत आणि रमा माधव सिनेमा खूप छान. मला रमाबाई पेशव्यांविषयी खूप प्रेम आहे. म्हटलं बरोबर आहे, रमाबाई पेशव्या गोड होत्याच, पण रमाबाई पेशवे त्या वयाच्या 20व्या वर्षी सती प्रथेच्या नावानं जिवंत झाल्या आहे. त्यामुळे तुझा आदर्श कोण हे लक्षात घेतो. मी गंमत नेहमी सांगत असतो, आज पुन्हा सांगतो, माझ्या अनेक भाषणांमध्ये कदाचित व्हायरल झाल्यामुळे ऐकली पण असेल, पण तरी मुद्दा सांगतो. हे एके दिवशी मला व्हॉट्सॲपवर माझ्याकडे मैत्रिणी असेल, पण ती मैत्रीण म्हणजे कोण तर माझी कॉलेजमधील भिंत. मला काय काय दाखवून आले बघा. तुम्हाला मी सांगितलं मी BSc ऍग्रिकल्चरला गेलो. BSc ऍग्रिकल्चरला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण चूक केली आहे. तेव्हा BSc ऍग्रिकल्चरला मुलीच नसायच्या. पुढे गेले की BSc ऍग्रिकल्चर यांना माहिती, नव्या मुलांना माहिती नसतं. आमच्याकडे फार अवस्था माहिती. मी गेलो, अख्ख्या वर्गामध्ये 180 जणांची बॅच बेशरन्स एकच, ती पण इंग्लिश. 4 वर्ष करायचं नाही. पण शेवटी माणूस चिवट असतो. शेजारचं राजाराम कॉलेज हे आपलंच आहे, शिवाजी विद्यापीठ आपलंच आहे. तेवढ्यासाठी मी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये डिप्लोमा इन ड्रामॅटिक्सचं ऍडमिशन घेतलं. ऑफिशियली जाता आलं. तिथे मला ती भेटली, आवडली. मला माहिती नाही युवक संघटनेचे लोक द्यायचे, तुम्हाला काही माहिती नाही, आमचे दिवस फार वाईट.
व्हॉट्सअप फेसबुक काही प्रकार नव्हता. एखादी मुलगी आवडली तर पत्र नाही, मी तर 12 पाण्याची पत्र नाही. प्रज्ञा एवढी पत्र लिहिली त्यामुळे प्रकार झालं. पण तेव्हा काय माझा आक्षेप बरोबर तर बाकीचे लोक म्हणायचे माझंही पत्र लिहिलं. तुझं पत्र कसं लिहिणार, तुझं प्रेम आहे, मी कसं लिहिणार? ते प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं नेमकं सेम असतं. पण ते पुन्हा पत्र लिहायचं. आमच्या काळामध्ये आमच्या काळात छान होतं ना त्या अर्थात. कुठला छान होता माहिती का? जागतिक लोक झालेले होते. म्हणजे 1991ला मनमोहन सिंगांनी अर्थसंकल्प नवीन मांडला आणि जागतिकीकरणाला वाट करून दिली आणि त्याच वर्षी मी कॉलेज मला वाढवलं 2 गोष्टी किंवा मला तरुण केले 2 गोष्टी. एक जागतिकीकरण आणि दुसरी मुंबईला पाठवतो. रंगीला आमच्या कसं रंगीला मी किती वेळा बघितलं, 32 वेळा बघितलं. लोकांना रंगीला 32 वेळा 30 रुपयाला आहे. पण प्रेक्षिका बदलतात. तिला आमच्याकडे काय होतं, कबूतर जायचं आठवलं कधी तिथं खळवून हसतंय काही नाही. तर आमच्याकडे काय होतं, कबूतर जायचं. त्यामुळे ते पत्र लिहून चालायचं नाही, कबूतर शोधवलं. ते कबूतर वडापाव खायचं. असं सगळे कसरती करून एवढं सगळं केलं, एवढं करूनही काय ती माझी ड्रिंकर. त्या ड्रिंकरचा मेसेज आला, कसं वाटलं? मेसेज आला, संजय कसा आहे? मेसेज होता असा, संजय कसा आहेस? पण मी वाचला संजय कसा आहे. जरा अगोदर भेटली पाहिजे. ती गझल आहे ना, शेवटी शेवटी किती आले असेल चातकाप्रमाणे जन्म गेल्यावर. पण ठीक आहे, तर ते तरी सुद्धा कशी आहे बरंच काही फोटो झाला. सगळं झाल्यानंतर हा कुठे आहे, तो कुठे आहे, याची आठवण येते. कसं झालं तर मस्त मला म्हणजे संजय तुम्ही जात कुठे? हे काय बदल जात कुठे? म्हणजे का होतं जातीचं काय? म्हणजे तुझ्या कॉलेजमध्ये होतास तेव्हा आम्हाला असं वाटायचं की तू ब्राह्मण असशील. म्हटलं का असं वाटायचं? पण तू संपादक होता मॅगझिनचा, भाषण करायचा, स्कॉलर होतास. म्हटलं बरं तेव्हा वाटत, आता का वाटत नाही की ब्राह्मण नाही? आता असं काय नाही. तुमचं डीपी तर डीपी फार महत्वाचं असतो. मला मध्यंतरी मुंबईमध्ये एक प्राध्यापिका भेटली. त्याला म्हटलं कसं आहे ओळखलं का आपण फेसबुकवर फ्रेंड आहात? मी म्हटलं भेटल्यावर ओळखू या, असा डीपी ठेवायचा. डीपी बघून असं वाटतं प्रत्यक्षामध्ये भेटलं अच्छा आपणच काय. माझी भाषी पद्धती मला म्हटली मामल्या पण मी प्रेमात पडले एका मुलाशी. म्हटलं का पण फेसबुकवर डीपी बघितलं हँडसम आहे. एक लक्षात घे, आपण तेवढे सुंदर नसतो जेवढे डीपीवर असतो आणि तेवढे वाईटही नसतो जेवढे आधार कार्ड. त्यामुळे डीपी बघितला तर आधार कार्ड बघ आणि मग ऍव्हरेज टाक. माझा डीपी असा होता, माझा डीपी असा होता महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांची व्याख्या आणि माझ्या गळ्यामध्ये जय भीम असतात. तर गळ्यामध्ये जय भीम, इकडे महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांची व्याख्या. म्हणजे तू ब्राह्मण नसलं म्हणजे मला सोबत मला जातच नाही. तुम्ही जात होते मला वारंवार विचारतेस पण मी कोकण असते. म्हटलं मग तुला सांगू का माझं सोडून दिलं. पण तुझ्या डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेबच असते. आमचं काय संबंध? त्यांनी काम केलं सगळं दलित ओबीसी अमुक तमुक करून माझं काय संबंध? पण तुला महात्मा फुलांबद्दल काय काय माहिती, बाबासाहेबांबद्दल काय काय माहिती? म्हणजे मला महात्मा फुलांबद्दल 4 गोष्टी म्हणजे सांग. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे महात्मा फुल्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. माहिती आहे का? महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा मुलींची पहिली शाळा सुरू केली तेव्हा त्या पहिल्या शाळेमध्ये पहिल्या बॅचमध्ये सगळ्या मुली दाखवल्या. दुसरी गोष्ट म्हणजे महात्मा फुल्यांना जेव्हा शाळा सुरू करायची होती जागा मिळत नव्हती तर भिडे नावाच्या त्यांच्या मित्रांना जागा दिली. ते कोकण असत. आता भिडे म्हटलं की भीती वाटते. संभाजी भिडे तुला विषय कुठला असं मला वाटायला कुत्रा वगैरे नाही. त्या दिवसापासून माझा कुत्र्यावरच प्रेम वाटत. सावित्रीबाई फुले विलक्षण होते. त्यांना शिकवणार कोण?
वाळवेकर, गोवंडे, परांजपे हे कोकणच मित्र महात्मा फुलेंचे पुढे आहे. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक छापायला महात्मा फुलेंकडे पैसे नव्हते तेव्हा भोपाळकर नावाचे कोकणचे मित्र पुढे. एवढंच नव्हे, ब्राह्मणांच्या दक्षिणा बंद करा हे पहिलं पत्र, पहिली मागणी केली लोकहितवादी गोपाळ देशमुख. देखील शतपत्र बाबासाहेबांनी विस्तृत भारतमधून छापले आणि त्या मागणीवर ब्राह्मणांच्या दक्षिणा बंद कराव्यात या मागणीवर सही कोणाची होती? बरं, तुला अजून काय माहिती? म्हणजे मी असं ऐकलं की केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संपर्क केला. म्हणजे केशवपन कुठल्या जाती मिळवायचं? कोळी माळी साडीमध्ये केशवपन होतो. तुम्ही काकस्पर्श पाहिलास, नवरा मेला की कोकणाचं ब्राह्मण महिलांचं पूर्ण केशवपन. बायका ऐकेना, नवरे ऐकेना, सासरे ऐकेना, महात्मा फुलेंनी आयडिया केली, न्हाव्यांना सांगितलं तुम्ही केशवपन करू. लक्षात घे म्हटलं, ब्राह्मण स्त्रियांचं केशवपन होऊ नये म्हणून महात्मा फुलेंनी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बनवला. पण अजून तुला काय माहिती? म्हणजे मला हे माहिती आहे की त्यावेळी काय व्हायचं की बालविधवा अनेक असायचं, त्याचं लैंगिक शोषण व्हायचं. लैंगिक शोषण झाल्यानंतर मग त्या गरोदर राहायच्या आणि लोकलज्जेमुळे आत्महत्या करायच्या किंवा अवैध पद्धतीने गर्भपात करायचा, मरायच्या, दगावायच्या. गमत बघा, महात्मा फुले म्हणून काय थोर असेल. बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु का मानलं याचा अंदाज येतो. त्या कालावधीमध्ये तुम्ही कधी पुण्यात गेलात तर शनिवारवाड्यावर जाता, पण फुलेवाड्यावर जा. फुलेवाड्यावर जाण्याचे आजही प्रसूतीगृह आहे. फुले दाम्पत्यांना फलक लावला अशा ज्या महिला आहेत त्यांनी इथे यावं, इथं प्रसूत व्हावं आणि बाळ इथेच ठेवावं आणि निघून. पण तुला एवढं माहिती आहे, पण तुला हे माहिती नसेल, ज्या 42 महिला डिलिव्हरी होऊन गेल्या ते 42च्या 42 ब्राह्मण. आता म्हटलं सांगितलं आणखी काय नाही. तुम्हाला मी असं ऐकलंय की त्याने एका विधवेचं मुलं होतं, म्हणजे केवळ विधवेचं नाही, ब्राह्मण विधवेचं होतं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, तिच्यावर सासऱ्यानं बलात्कार केला. त्यातनं जन्माला आला तो यशवंत, डॉक्टर यशवंत. आता सांग महात्मा फुले आणि तुला जो आज हक्क आहे सगळा तो बाबासाहेबांच्या हिंदू पूर्वीला संपत्तीमध्ये आहे. बाबासाहेबांनी तेव्हा केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला. महिलांना अधिकार मिळाला पाहिजे, हक्क मिळाला पाहिजे आणि त्याचा सर्वाधिक फायदा हा ब्राह्मण स्त्रियांना. तर बाकीच्या स्त्रिया तोपर्यंत त्या याच्यामध्ये नव्हत्याच ना. जेव्हा कुठलंही परिवर्तन होतं, बदल होतो, तेव्हा वर्चस्ववादी समुदायाला पहिल्यांदा संधी मिळते. आणि हे पण मी मुद्दाम सांगून ठेवतो कंसामध्ये की बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला हे खरं आहे, पण नंतर ते बिल पंडित नेहरूंनी मंजूर करून आपल्याकडे मुद्दाम जो काही संघर्ष लावण्याचा प्रयत्न केला जातो ते पण सांगितलं पाहिजे. आता मला सांग, हे कोणाचं? ती म्हटली बाय 15 दिवसांनी प्रज्ञा परत मला हाय म्हटल्यानंतर पुन्हा गजर आलं, गुलाब मोगळा तुझी जाई शकत, तुझ्यासारखे कुणीच नाही आई शकत, तुलाच लिहिण्यासाठी होता जन्मसाठी आणि तुला मी लिहू न शकलो शाही शकत. खूप लिहिलं होतं तिने पण हाय केलं आणि हाय केल्यानं बघितलं तिच्या डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेबांचे फोटो आहे. आम्ही बाबासाहेबांचे लोक लक्षात घेतलं पाहिजे की यातून एक निष्कर्ष मी काढला. पहिला निष्कर्ष असा की मुळामध्ये सगळ्या समुदायांची सगळ्यांशी बोलत नाही. आपणच ठरवतो तू बरोबर जरा चड्डीवाला दिसतो, तुझ्याकडे किती चड्डीवाला तुला माहिती का? जे मी म्हणणारे चड्डीवाले खूप आहे, ते चड्डीवाले झालेले आहेत. हे मी म्हणत नाही, बाबासाहेब तेव्हा म्हणाले ब्राह्मणेतरच ब्राह्मण्यग्रस्तामुळे ब्राह्मण्यग्रस्त झालेले आहे आणि उलट पक्षी अनेक ब्राह्मण हे परिवर्तनाचे बाहेर आहे. बाबासाहेब तेव्हाच वैश्विक भारतमध्ये बाबासाहेब म्हणतात की ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणेतर ही अधिक मोठी समस्या. पहिला निष्कर्ष असा आपलं काय होतं, आपणच बोलायचं आपणच ऐकायचं. हळदी कुंकाच्या बायका कशा आज आमच्याकडे होत्या, तुमच्याकडे बायकाच्या. लोक पण बदलले पाहिजे, नव्या लोकांना सामान पण घेतलं पाहिजे, बोललं पाहिजे, परिवर्तन होतं. हा निष्कर्ष क्रमांक 1. निष्कर्ष क्रमांक 2, कॉलेजमधली ड्रीम गर्ल नंतर सुद्धा करू शकते. आपण प्रयत्न सुरू ठेवले. माझा मुद्दा असा आहे की या पद्धतीने जातीच्या धर्माच्या पलीकडचा हा लढा आहे हे सांगण्यात तुम्हाला एक लक्षात आज का सांगतो. बीडमध्ये पडला मला ती चिंता वाटते. बीडमध्ये
दुकानदारांच्या जातीची यादी तयार केली व्हॉट्सअप ग्रुप, बंजारी व्हॉट्सअप ग्रुप, मराठा व्हॉट्सअप ग्रुप, आपले दुकानदार आपल्याच दुकानदारांकडे जाऊन माल घेतला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये घडतं बटेगी तो कटंगी भाग 2 सुरू झालेला आहे. अशा वेळी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मला चिंता काय वाटते, मला चिंता अशी वाटते, मला तुमच्या पुढच्या पिढीची चिंता. तुमच्याकडे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांची भाषणे मी नेहमी ऐकते, कानामध्ये उद्भव होतात, इतके लाख हजार कोटी. तुम्ही आपलं पूर्ण शिकलं कोण असतं. उडणारी बस, त्यांनी पुण्यामध्ये उडणारी बस सांगितली की आम्ही बुडणारी बस बनली. त्यांना कसं म्हणतात थेट म्हणजे तुमच्याविषयी मला आदर आहे. मला 2 मुद्दे मला महत्वाचे वाटतात. एक म्हणजे उड्डाणपूल येतील, मोठे रस्ते येतील, पण त्या रस्त्यावर त्या उड्डाणपुलावर माझी मुलं नातवंड जर जातीय धार्मिक दंगलीमध्ये होरपळून मरणार असतील तर ते विकासासाठी काय. आणि क्रमांक 2, ज्या विकासामध्ये सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदूच नाही त्याचं मी काय. हा मुद्दा अधिक महत्वाचा आहे. म्हणून मी म्हटलं की तुम्हाला हे सांगावं लागणार आहे की जाती धर्माच्या पलीकडचा तुमची मुलं लक्षात घ्या. हे आपल्या बौद्धांमध्ये फार झाले. IAS करून काही फरक पडत नाही. IAS करून पैसे खाण्यापेक्षा IAS नाही झाला लोकांना काही निघत. तो माणूस झाला पाहिजे, तो भारतीय झाला आणि तर हवं ते करू दिलं पाहिजे. लोकांना काढून टाकायचं. माझ्या शेजाराचा पोरगा IAS झाला, माझ्या बहिणीची पोरगी IIT ला गेली, 8वीत पोरगा आहे आणि IITच्या एंट्रन्सची तयारी करतो, काही गरज नाही. तर हवं ते करू ना. किरण आमचा नागराज मंजूर आहे, 10वीला 6 विषयात नापास. तर नागराज तू 6 विषयात कसं नाही नापास झाला, तुला तर 6च विषय होते. 6 विषयात नापास झालेला नागराजला कळलं नाही मला काय करायचं. तर ते डॉक्टर मिश्रा म्हणतात आपल्याला काय बायोलॉजीमध्ये 100 पैकी 100 मार्क्स वगैरे पडणार नाही. पण आपल्याला काय कळतं हे आपल्याला कळायला पाहिजे. आपल्या मुलांना काय करायचं हे कळायला पाहिजे. तो किरण मला सांगत होता मग किरण काशीला 30 वर्ष कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर आणि कविता नाटक लिहितो. तुम्हाला जे हवं ते मुलांना करता आलं पाहिजे आणि त्यासाठी मी म्हणतो तुम्ही बाकीच्या गोष्टी सोडून द्या. त्याला माणूस जात धर्माच्या पलीकडे, स्त्री पुरुष भेदांच्या पलीकडे तो माणूस झाला पाहिजे. आम्ही बाबासाहेबांचे लोक बाकी काही होतील न होतील, आम्ही बाबासाहेबांचे लोक मगाशी म्हणतात शिकलेल्या लोकांना धोका दिला. आम्ही बाबासाहेबांचे लोक कदाचित त्यांच्याकडे डिग्र्या कमी असतील, कदाचित त्यांची पदं कमी असतील, पण ती माणूस आणि भारतीय असतील यासाठी आता सगळे